आज झाला आमच्या गाडीचा ऍक्सिडेंट, कसं ते पुढे सांगतेस. तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. तर सकाळची सुरुवात माझी अशी काय तर होते, हे अंगण धुण्यापासून. आता अंगण नाही म्हणू शकत कारण आम्ही वरच्या फ्लोअरला राहते त्यामुळे. आणि आता संध्याकाळी ड्युटी संपल्यानंतर परत आपलं तेच रुटीन चालू, फराळाचं हे भाजून घे ते भाजून घे. त्यामुळे मी इकडे डाळ भाजायला घेतली होती, चकली प्लस लाडूची. ते सगळं दळण झालं, पण संध्याकाळी बाहेर जायचं होतं थोड्याशा कामानिमित्त. आणि तेव्हा मला साहेबांनी सांगितलं की रात्री आपली गाडी कोणतरी पाडून गेले, त्यामुळे पूर्ण इंडिकेटर वगैरे फुटलेला आहे, स्क्रॅचेस भरपूर आलेले आहेत. आणि आदल्या दिवशीच आम्ही 1500 रुपये घालून गाडी सर्व्हिसिंग करून घेऊन आलो. पण प्लीज कुणाच्या गाडीसोबत किंवा कुणाच्या प्रॉपर्टी सोबत असं काही करताना 10 वेळा विचार करा, कारण कष्टाचा पैसा असतो. कष्टाच्या पैशापेक्षा पण त्या गोष्टीला आपण इतका जीव लावलेला असतो की काय झालं तर आपल्या पण मनाला दुखतंय. तर असो, जे होणं आहे ते कोणी टाळू नाही शकत. आणि जसं की मी कालच सांगितलेलं की आज करंजी बनवणार आहे, तर आम्ही घेतले करंजी बनवायला. आणि इकडे साहेब माझ्या मदतीला होते. आता कोण मला मदत करणार, एकटी तर होणं पॉसिबल नाही, कारण दिवसभराची ड्युटी आणि त्यानंतर सगळं करणं, मॅनेज होणं थोडंसं अवघड होतंय. मला सांगितलेलं त्यांनी की जर तुला जास्त लोड होत असेल तर तू बेस्ट जे कोण सेल करतं त्यांच्याकडून ऑर्डर कर ऑनलाईन, किंवा आपण विकत आणू. बट ठीक आहे, घरी जर नाही बनवलं तर ते आपल्याला सण सारखा नाही वाटत. मी म्हणलं ठीक आहे, थोडं थोडं का होईना आपण बनवूया. तर इकडे मस्त अशा फ्राय करून घेतल्या, दिसायला तर छान दिसत होत्या, असं खारी टाईप टेक्स्चर आले. तर तुम्ही कसं बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.